तर मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करतो. त्याचबरोबर आपण बोलूया गणपती बाप्पा मोरया. आज उज्जैनचा दुसरा दिवस होता. सकाळपासून काय एवढं आमच्याकडे धावपळ नव्हती, कारण संध्याकाळी आम्ही नाईट कॉरिडॉर करणार होतो आणि सकाळी थोडंसं इकडे तिकडे करावं आणि शॉपिंग करावी यासाठी आम्ही तिथे असणाऱ्या बडा गणपती मंदिरात गेलो. गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही थोडा गाभाऱ्यामध्ये गेलो. इथे पंचमुखी हनुमानाचं मंदिर आतमध्ये आहे आणि माझ्यासमोर बघताय ती पंचमुखी हनुमंताची मूर्ती आहे. हनुमंताच्या गाभाऱ्याला आम्ही फेऱ्या मारून शेवटी मंदिराच्या बाहेर आलो आणि पुन्हा जो भगवान महाकाळ मंदिराचा परिसर आहे, कॉरिडॉर आहे, तो कसा दिसो हे बघण्यासाठी आणि तिथे भेटणारी प्रसादी यासाठी आम्ही पुन्हा कॉरिडॉरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कारण जेणेकरून आम्ही दर्शन आता घेणार नव्हतो. दर्शन तर आम्ही संध्याकाळी घेणार होतो, कारण आता घेतलं असतं तर गर्दी भरपूर वाटत होती आम्हाला आणि आमचा तेवढा वेळ पण वाया गेला होता. कारण काहींना शॉपिंग पण करायची होती. घरात असणाऱ्या लहान लहान मुलांना काहीतरी कपडे किंवा वस्तू खरेदी करायच्या होत्या. माझ्यासमोर बघताय तेच महाकाळ मंदिराचं सुंदर असं शिखर दिसत होतं. त्याचबरोबर तेथील गोष्टी न्याहाळत आम्ही पुढे गेलो आणि जो कॉरिडॉर बांधला होता तो माझ्यासमोर आता तुम्हाला दिसतच असेल. भव्य अशा मूर्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती दिसत होत्या. इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे, त्याचबरोबर त्याच्या पाठी एक छोटंसं गार्डन आहे. त्याचबरोबर भगवान शंकराची शेषनागावर बसलेली मूर्ती पण आहे. भव्य अशी मूर्ती आहे. त्याच्याबरोबर बॅक साईडला थोडंसं गार्डन पण बांधलं आहे, जेणेकरून येणाऱ्या भक्तांना इथे आनंद भेटेल. आणि तेच बघण्यासाठी आम्ही आतमध्ये गेलो. गार्डन मस्त बांधलं होतं. त्याचा पॅसेज पण मस्त होता. पूर्ण राऊंड असल्यामुळे जी आता मूर्ती दाखवली होती त्याच मूर्तीच्या बॅक साईडला पूर्ण असा राऊंड बांधला होता. फेरफटका मारण्यासाठी पूर्णपूर इथे आनंद मिळत होता. छोटी मुलं, म्हातारे, वयस्कर आणि जेणेकरून आपल्या मित्रमैत्रिणीसमोर सर्व भगवान महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. काही मुलं स्वतःचे फोटो काढण्यात विरंगुळले होते, तर काही मुलं एवढा प्रवास करून थकल्यामुळे रील्स बनवण्यात पण आनंद होत होता. याचा आनंद सर्वांनाच भेटत होता. हे गार्डन पाहून झाल्यानंतर आम्ही थोडा पुढे जाण्याचा निर्णय घेतला. गार्डनमध्ये बाहेर आल्यानंतर थोडीशी फोटोग्राफी करून आम्ही पुढे निघालो. मंदिराचा परिसर तर इकडे खूपच आकर्षक वाटत होता आणि मी बोलल्याप्रमाणे हे बघाच, हेच समोर महादेवाचं मुख्य दर्शनाचा गेट आहे. इथून तुम्हाला दर्शनासाठी आतमध्ये प्रवेश करावा लागेल. कॉरिडॉर तर फुल एकदम मस्त बांधला होता. आता मी जाणार आहे ते जे तलाव बांधलेला आहे त्याच्या साईडला. इथे बोलतात रात्रीचं प्रकाश झोतामध्ये तुषारबाजी असते, म्हणजे जेणेकरून पाणी वरती उडतं हे बघायला भेटतं. त्यासाठी भरपूर गर्दी होते असं बोलतात. पण ते आता आम्ही बघण्यासाठी इथे थांबणार नाहोत, कारण जेणेकरून आम्ही संध्याकाळीच त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करू. माझ्या समोरच्या दृष्टावरून तुम्हाला समजत असेल की कॉरिडॉर किती मोठा आहे. कारण तिकडे त्या साईडला, माझ्या लेफ्ट साईडला पण अजून भरपूर मंदिरं आहेत आणि तिकडे पण पूर्ण काम होत आहे. जेणेकरून तुम्ही पुढच्या या 2 वर्षामध्ये याल तर तुम्हाला अजून काही वेगळं बघायला भेटेल, किंवा पुढच्या वर्षी आलात तरी पण काहीतरी वेगळं बघायला भेटेल. मंदिराचा परिसर आणि तलावाचाही परिसर खूप मोठा वाटत होता.
तिथून आम्ही पुढे आता कॉरिडॉर पाहण्यासाठी अजून पुढे पुढे सरकत होतो. त्याचबरोबर दिवसा दिसणारा कॉरिडॉर एवढा जर सुंदर असेल तर नाईटला दिसणारा कॉरिडॉर किती सुंदर असेल याचा आम्ही आनंद घेत होतो. आणि हेच ते भारतामध्ये एकमेव भारतमाता मंदिर आहे. ज्या भूमीला आपण भारतमाता म्हणतो, म्हणजे आपण ज्या देशामध्ये राहतो तिला आपण भारत माता बोलतो, तिचंच मंदिर इथे आहे. माझ्या समोर बघू शकता तुम्ही. ते पण मंदिराच्या आवारात म्हणजे कॉरिडॉरच्या परिसरातच आहे. कॉरिडॉर पाहत पुढे पुढे जात असता पायाला तर झटके खूप लागत होते, कारण कॉरिडॉरमध्ये चप्पल वगैरे न घालता येणारे भाविक होते. कारण खालीला ज्या मार्बल लावलं होतं ते पण गरम झालं होतं. दुपारी खूप ऊन होतं. आणि तू माझ्या समोर बघू शकता ते समुद्र मंथन चाललं आहे. जे बोलतात समुद्र मंथनामध्ये जी नवरत्न बाहेर आली त्याचंच एक दृश्य आहे. त्याचबरोबर माझ्यासमोर बघू शकता ते तुम्ही रावण, जो साक्षात लंकेचा राजा होता, त्यांनी भगवान महादेवाचा जो कैलास पर्वत आहे तो त्यांनी डोंगर स्वतःच्या डोक्यावर उचलण्याचा प्रयत्न केला होता. त्याचंच एक दृश्य तुमच्यासमोर बघू शकता. त्या मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तर माझ्या समोरच बघा तुम्ही, इथे खंडोबारायाची पण मूर्तीच आहे. त्याचबरोबर शिव पार्वतीचं लग्न सोहळ्याचं दर्शन आहे. म्हणजे जेणेकरून कैलासावरून भगवान महादेव पार्वतीच्या घरी लग्नासाठी जात होते, ते कसे गेले असतील याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. या मूर्तीच्या रूपात तुम्ही घेऊ शकता. कारण त्याच्यामध्ये त्याचे भक्तगण पण होते, देवगण पण होते आणि राक्षसही होते. कारण शिव साक्षात बोलतात भूतांचा राजा बोलतात. त्याची जो राहण्याचं ठिकाण आहे कैलासावर असून सुद्धा स्मशानभूमीमध्ये पण जास्त बोललं जातं. त्याचप्रमाणे त्याची एक भव्य अशी आकृती साकारली आहे. आणि माझ्या साईडला बघू शकता ते भगवान साक्षात माता पार्वती भगवान शिवाचे केसामध्ये वेणी बांधण्याचा प्रयत्न करत होती, असं हे दृश्य होतं. त्याचबरोबर माझ्या समोर दिसणारी मूर्ती ही मूर्ती कोणती आहे मला माहीत नाही, पण पार्वतीची अशी अनेक रूपे आहेत की आपल्याला इथे बघण्याचा प्रयत्न माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. कॉरिडॉर पाहिल्यानंतर आम्ही शेवटी जेवण घेण्याचा निर्णय घेतला. कारण जेवणासाठी आम्हाला कॉरिडॉरमध्येच असणाऱ्या भोजनालयामध्ये जायचं होतं. त्याचप्रमाणे आम्ही पुढे निघत होतो. आणि माझ्या समोरच बघता येते हे कॉरिडॉर आहे आणि समोरच्या दिसणाऱ्या वास्तूमध्ये जेवणाची सोय असते. इथे जेवण फ्री भेटतं, म्हणून आम्ही खर्च कमी होईल या दृष्टीने जेवणाचा आनंद इथेच घेतला. जेवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न केला. कारण काही मुलं पाठी राहिली होती, काही मुलं पुढं होती. शेवटी कॉरिडॉरच्या बाहेर आम्ही गेटवर एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि लांबून तुम्हाला हे दिसते ते बघा,
कॉरिडॉर भोजनालयाचं प्रमुख द्वार आहे. इथूनच तुम्हाला आतमध्ये जाऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपवतो. पुन्हा एकदा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.